नमस्कार मंडळी. आज 13 डिसेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात नागराज प्रियाला फोन लावतो. हां बोला. हां ऐक, साक्षीशी बोललो मी. महिपतचा काही फोन आला नाही तिला. तिला माहीतच नाही आहे महिपत कुठे आहे. तुमची साक्षी ना जगाच्या खूप मागे आहे आणि प्रिया जगाच्या खूप पुढे. स्वतःला ओवाळून झालं असेल तर नक्की काय बोलतीस ते सांगतस का? आपल्याला डाऊट होता ना महिपत तुळजापुरात आहे. मी खात्री करून घेतलीये तू इथेच आहे. अगं मग अडवायचं ना त्याला. ओ मी खात्री करून घेतलीये, रस्त्यात दिसला नाही मला तो अडवायला. मी जिथे लग्न घरात आलीये ना त्या लग्न घरातच तो लपून बसलाय, नागेश्वर घोरपडेच्या घरात. काय सांगतेस काय प्रिया तू? लॉटरी लागली आपल्याला. लॉटरी लागलीये पण या लॉटरीत बॉम्ब असू शकतो. तर मंडळी प्रियाला माहीत असतं की नागेश्वर घोरपडेच्या घरी म्हणजे खूप डेंजर काम आहे. म्हणून ती महिपतला पकडण्यासाठी आता नागराज काकालाही बोलावते. ती नागराज काकाला छान म्हणते. त्यामुळे याची तोड मी एकटीच काढणार नाहीये. निघायचं आणि लवकरात लवकर तुळजापुरात यायचं. डोक्यावर पडलीस का ग तू? तिथे लग्नामध्ये कल्पना वहिनी आहे, अर्जुन सायली आहे. मी कसं काय येऊ तिथे महिपतला पकडायला? काहीही बोलते बाळवट. मी एकटीच त्याच्यासमोर जाणार नाहीये. आणि लक्षात आहे ना तुमच्या, तो आपल्या याच्यातून निसटला की तो अख्ख्या जगाला सांगू शकतो की किल्लेदाराच्या ॲक्सिडेंटची सुपारी तुम्ही दिली होती म्हणून. गप्प बस ना. तिथे तू लग्न घरात आहेस, कुणीतरी ऐकेल म्हणजे. उगाच मला अक्कल शिकवायला जाऊ नका. बाजूला येऊन बोलतेय मी. इथे कोणीही नाहीये. तुम्ही येताय की नाही तेवढं सांगा. बरं बाई येतो मी. पण महिपतचं करायचं काय? काही डोक्यात प्लॅन आहे का तुझ्या? हो आहे. ऐका, प्रिया नागराजला सगळा प्लॅन समजावून सांगते. तर मंडळी आता रुद्र आणि गिरिजाचं लग्न पार पडलं. ही सगळेजण आपापल्या कामाला लागले. नागराज प्रियाला म्हणतो, हा खूपच रिस्की प्लॅन आहे असं नाही वाटत तुला? वाटत नाही. कन्फर्म रिस्कीच प्लॅन आहे हा. पण दुसरा काही प्लॅन आहे का तुमच्याकडे? नाही आहे ना. मग मी जे सांगते तेच ऐका. तुमची मान वाचवायची असेल ना तर लगेच निघून या. आपण इथे लगेच कामाला लागूया. सायलीला परत आवाज यायला लागतो. सायली बाहेर येते आणि बघते तर काय, बाबू बाहेर असतो. सायलीला आठवतं की हा बाबूच आहे, याला ॲडमिट केलं होतं. हा तर बाबू आहे, पण हे कसं शक्य आहे? बाबू पण सायलीला बघतो. म्हणजे बाबूने सायलीला ओळखलेला असतो. बाबूने सायलीला बघितल्यावर बाबू तिथून पळून जातो. बाबू थांब. सायली त्याच्या मागेच जाते. अर्जुनला लक्षात येतं की माझी बायको म्हणजे सायली माझ्या बाजूला नाही आहे, गेली कुठे? म्हणून तोही बाहेर येतो बघायला. सायली इकडे कुणीकडे चालली? अर्जुन सायलीच्या मागे जातो. तर मंडळी आता सगळेजण आपापल्या कामाला लागले. नागराजही तुळजापुरात पोचतो. हा हॅलो, कुठे आहेस तू? मी आलो इथे. इथे म्हणजे कुठे? बंगल्याच्या बाहेर आलो ना. आत आलो तर सायली आणि अर्जुन बघतील मला. प्रॉब्लेम होईल. नाही तुम्ही तिथेच थांबा, आत येऊ नका. मी येते बाहेर, थांबा तिथेच. हा ये लवकर. कुठे आहे तो? इथेच आहे का? नाही इथे नाही. तिथे आउट हाऊस आहे ना, तिथल्या खोलीत लपवलंय महिपतला नागेश्वर साहेबांनी त्याला. चल काय करताय तुम्ही? मी पुढे जाते, तुम्ही मागून या, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. आपल्याला एकत्र पाहिलं ना तर उगाच नजरेत येईल ते. बरोबर आहे तुझं, तू पुढे जा, मी मागून येतो. हे बघा, हीच ती खोली आहे. अगं पण इथे तर लॉक आहे. महिपत पळून गेला की काय? नाही. त्या नागेश्वरने पूर्ण काळजी घेतली की कुणालाही कळता कामा नये की महिपत आत लपलाय. म्हणजे आपल्याला हे कुलूप तोडावं लागणार आता. थांबा मी आले. प्रिया कुलूप
फोडायसाठी चांगला मोठा दगड घेऊन येते. फोडा. अहो हळूहळू, कोणीतरी ऐकेल ना. शिवाय मैपतला जर माहीत पडलं तर तो सावध नाही का होणार? अगं एवढीशी तरी किंमत आहे का या दगडाला? त्यासाठी डोक्याचा वापर करावा लागतो. त्याला रुमाल बांधा आणि फोडा, म्हणजे कुणाला आवाज जाणार नाही. कुलूप फुटल्यावर नागराज हळूशीर दरवाजा उघडतो आणि आत येतो. मैपतला पक्का इथेच लपवलं होतं. गेला कुठे तो? आज तर डबल धमाका. ही सुळसुळ करणारी सुंदरी पण सापडली आणि हा डराडरा करणारा बेंडूक पण. काय नागराज शेठ? मैपत, ते पिस्तूल आधी खाली कर. आम्हाला काळजी वाटली तुझी म्हणून शोधायला आलो आम्ही इथे. मला जंगलात एकट्याला सोडून गेला तेव्हा कुठे गेली होती तुमची काळजी? तुझा गैरसमज होतोय. मी तुला एकट्याला सोडून नाही गेलो. मी थोड्या वेळाने तुला शोधायला आलो होतो, पण माझा पाय मुरगळला. मी तिथे लपून बसलो आणि तेवढ्यातच तिथे अर्जुन आला, म्हणून लपायला लागलं मला. तुमच्या बेतावर लागलो ना नागराज साहेब, तर तुम्ही मला फासायला चढवायलाही कमी नाही करणार. पण मी हे सगळं ऊस देणार नाही. त्याआधी मी सगळीकडे बोमाटा करणार. मला पण जेलात पाठवणार आणि या बबलीला पण जेलात पाठवणार. नाही, आपण शत्रू नाही आहोत एकमेकांचे. अगं तू तर सगळ्या जगाची शत्रू आहे. पनवेल पुरलं नाही म्हणून इथे तुळजापुरात येऊन काळ्या केल्या तू. मला काही माहीत नाही असं वाटलं की काय तुला? स्वतःच्या आईबाबाची कधी तू झाली नाहीस तर माझी कधी होईल? तुझ्यावर कसा काय भरोसा ठेवणार? माझ्यावर तर भरोसा आहे ना तुझ्या. माझ्यावर ठेव ना. आता माझा कोणावरच विश्वास राहिलेला नाही आहे नागराज शेठ, आणि भरोसा तर कोणावरच नाही. अरे मी तुला सांगितलं ना, हे सगळं मी नाही केलं. शांतपणे ऐकून घे मैपत. नागराज मैपतची पिस्तूल पकडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच मैपत गोळी हाणतो. राज साईडला होतो आणि प्रियाही घाबरून जाते. मैपत प्रियाला बेडवर टाकतो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. नागराज आणि प्रिया मैपतच्या मागे लागतात आणि सायली बाबूला शोधत असते. मागून अर्जुन येतो. सायली, अगं काय झालं? बाबू. मला आत्ता बाबू दिसला होता पोत्राच्या रूपात. व्हॉट? आपल्याच तंगडीत स्वतःच्या चाबूक मारून घेत होता. मी हाक मारली ना त्याला, तेव्हा त्याने माझ्याकडे बघितलं, एक क्षण थांबला आणि मग गायब झाला. बाबू सिनियर आत्याच्या केसमधला एक इम्पॉर्टंट क्ल्यू आहे. तो निसटून चालणार नाही आपल्याला. तो कुठे गेलाय? इकडे कुठेतरी गेलाय. आता सगळ्यांची पळापळी होते. अर्जुन सायली बाबूच्या मागे लागतात आणि नागराज प्रिया मैपतच्या. मैपतही पळण्याच्या ह्याच्यात असतो. इकडे नाही जाता येणार आहे. इकडे लग्नाची गडबड सुरू आहे. माणसाला सांगतो रस्त्याच्या पलीकडे गाडी घेऊन ये. नागराज प्रिया मैपतच्या मागे लागतात. मैपतही झाडाच्या मागे लपून नागराज प्रियाला बघतो. त्यांना पुढे जाऊ देतो आणि तो दुसरा रस्ता धरतो. कुठे गेला असेल मैपत? निसटला बहुतेक. तुला सरळ बोलता येत नसेल ना तर बोलू नको. तोंड बंद ठेव. तो निसटला तर मी अडकेल ना. मी जेलमध्ये जाईल. हे तुम्हाला माहीत आहे ना. त्याला खोलीतच अडवता नाही आलं तुम्हाला. त्याला थांबवण्याची धमक नाही आहे का तुमच्यात? माझी धमक काढायची नाही हा प्रिया, आधीच सांगतोय. पिस्तूल होतं त्याच्याकडे, पिस्तूल. आणि एवढी धमक तुझ्याकडे होती ना, तू अडवायचं होतंस त्याला. आली मोठी शहाणी, बडबड करते. बस आता. मला बोलण्यात उगाच वेळ वाया घालू नका. चला आता शोधूया त्याला. शोधूया. आधीच पण स्वतःचं तोंड बंद कर. शोधूया चल. नागराज प्रिया परत मैपतला शोधायला लागतात. त्यांचा ब्रेक झालेला असतो. एकीकडे सायली आणि अर्जुन बाबूला शोधतात. कुठे गेला असेल? काहीच कळत नाहीये. शोधायचं कुठे आता बाबूला? सायली बाबूचा चेहरा आठवते. अर्जुनला बाबू दिसतो. तो बघ. चल. खाली उतरताना सायलीचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. अर्जुन तिला सावरतो. सावकाश चल. एरवी मैपत सगळ्यांना पळवतो. आज मैपतला
नागराज प्रियापासून पळावं लागतंय आणि एकीकडे अर्जुन सायली दिसतात. स्वार्थासाठी पहा ना मंडळी, किती धावाधाव चालू आहे. कोण कुणाला पकडतंय. पळापळ, धावाधाव, कोण कुणाला पकडतंय. महिपत लपून अर्जुन सायलीला बघतो. तो बघा महिपत, आपलं काय ठरलंय लक्षात आहे ना? हो ना बाई, चल ना लवकर. प्रिया घाबरून जाते. महिपत त्याच्या माणसाला फोन लावतो. ए ऐक, मी दुसऱ्या रस्त्याने आलोय. मी रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन उभे राहा. महिपतचा धक्का लागतो. तिकून आवाज आला बघा. सायली अर्जुनला सांगते, चल लवकर. सायलीला खाली कापडाची पट्टी सापडते. अहो हे बघा, पोतराजच्या अवतारातला, म्हणजे तो इकडे गेला असेल का? पळता पळता बाबू खाली पडतो. तो कसा तरी उठतो आणि साईडला लपून बसतो. इकडेच आवाज आला होता ना? हो, हे बघा चाबुकी, म्हणजे तो इकडेच कुणीकडे तरी आहे. एक काम करू, तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. सायलीला बाबू दिसतो. आता सायली एकाच चापकाने बाबूला बरोबर पकडते. जणू काय झाशी की राणी. प्रिया आखरीत महिपतला पकडतेस. अण्णा सर, कुठे चालला? तुझी एवढी हिंमत? तू माझ्या मागे मागे इथपर्यंत आली. जिथे तुम्ही तिथे मी. अशी तुमची बिचारी साक्षी वर गेली ना, आता तिच्या जागी मीच तर आहे. माझ्या लेकीचं नाव घ्यायचं नाही हं. ती जिथं असेल तिथे असेल, पण आज काय मी तुला जिवंत सोडत नाही. महिपत प्रियाचा गळा दाबतच असतो. मागून नागराज येतो. त्याच्या डोक्यावर वार करतो. सायली अर्जुनही बाबूला पकडतात. पहा मंडळी, वाईट कामासाठी केलेली मैत्री किती घातक ठरली आहे. सोडा मला. असं कसं सोडेल? तुला पकडण्यासाठी किती मेहनत केली आहे. तूच बाबू आहेस ना? 22 वर्षापूर्वी किल्लेदार फॅमिलीमध्ये ॲक्सिडेंट झाला तेव्हा तूच ट्रक चालवत होतास ना? सायलीला ॲक्सिडेंट आठवायला लागतो. तो ॲक्सिडेंट तू मुद्दामून घडवून आणला होतास ना? त्या ॲक्सिडेंटबद्दल ऐकून मला इतका त्रास का होतोय? सायली, तू ठीक आहेस ना? हो, मी तुला परत विचारणार नाहीये. तूच तो बाबू आहेस ना? अहो थांबा. हे बघ, तुला जर तुझा जीव हवा असेल ना, तर खरं काय ते बोल. तो अपघात तूच केला होतास ना? हो, मीच त्या गाडीला मागून ठोकलं होतं. पण तू तर 2 वर्षाखाली हॉस्पिटलमध्ये वारला असं कळलं होतं आम्हाला. खोटं होतं ते. मला करायला लावलं. कोणी? महिपत शिकरेनी. म्हणजे तू मरण्याचं नाटक केलं होतंस. उलट महिपतच मला ठार मारण्यासाठी आला होता, पण मी त्याच्यापासून कसा तरी सटकलो. बाबू घडलेला सगळा प्रकार अर्जुन सायलीला सांगतो. बाबूने थोड्या वेळाने हालचाल केली आणि त्याला वेगळ्याच डॉक्टरनी तपासलं. तिथल्या नर्सनी डॉक्टरला बोलावलं आणि मी वाचलो. जसा जीवात जीव आला तसा मी तिथून सटकलो. आधीचे पाप धुवून निघतील म्हणून देवीची सेवा सुरू केली. तिथून तुळजापूरला आलो. पाप अशी धुवून निघत नाही बाबू. चल पोलीस स्टेशनला. नाही साहेब, मला पोलिसात नका देऊ. मला शिक्षेची भीती नाही वाटत, पण जर मी जिवंत आहे, जर महिपतला कळलं तर तो मला जिवंत नाही सोडणार. महिपतला काहीही कळणार नाही, पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. तयार आहेस? तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन बाबूला विचारतो, सांग बाबू, 22 वर्षापूर्वी महिपतने तुला तो अपघात करायचा सांगितला होता ना? अर्जुनच्या प्रश्नावर बाबू हो असं उत्तर देतो. पण हे एकट्याचं काम नव्हतं. त्याला कुणीतरी किल्लेदाराला मारण्याची सुपारी दिली होती. महिपतला सुपारी देणारा चेहरा तुला आठवतो का? त्याला परत पाहिलं तर तू ओळखू शकशील का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.